नमस्कार. आज आपल्या सिरीजचा पुढचा भाग आहे भाग नंबर 9 मध्ये पण काही आपण नवीन उदाहरण घेऊन आलेलो आहे जे परीक्षेमध्ये अगोदर विचारलेले आहे. टेटच्या एक्झाम मध्ये 2021 च्या पेपर मधला क्वेश्चन आहे हा. तर बघूया याला कसं सॉल्व्ह करायचं. तर दोन इक्वेशन दिलेत तुम्हाला इथं, दोन समीकरण, त्यावरून तुम्हाला एक्स आणि वाय या दोन्ही मधला संबंध सांगायचा, कोण कोणापेक्षा मोठा आहे का इक्वल आहे. तर पहिले काय करायचं, हे तर दिलेलं आहे तुम्हाला, एक्सच्या एका साइडला टर्म असल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू एवढी येते दोन्हीचं ऍडिशन. तर याचं त्या फॉर्म मध्ये नेता येतात बघूया आपण. तर याला काय करता येईल बघा, इथं 4 आहे तर 4 कॉमन घेऊन टाका, y² + 1 इथे राहील आणि हे -17y होती या साइडला गेल्याच्या नंतर. आता बघा हा y मी इकडे घेऊन येतो आणि हे 4 त्या साइडला घेऊन जातो, म्हणजे y² + 1 डिवाइड बाय y इज इक्वल टू -17/4. आता बघा ही टर्म आणि ही टर्म सेम झाली आहे, फक्त इथं मायनस लागून आलेले आहे, म्हणजे ही व्हॅल्यू छोटी झालेली आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे. आता बघा मला या साइडची या टाइप मध्ये येतं का बघायचं. तर y न काय करायचं, डिवाइड करून घ्यायचं, सेपरेट करून घ्या, सेपरेट डिव्हिजन व्हायचं. y न y² ला डिवाइड केल्याच्या नंतर फक्त y राहील, प्लस y न 1 ला डिवाइड केल्याच्या नंतर 1/y राहील. हे बघा आता y जर आपण y मध्ये जर आपण 1/y ऍड केलं तर आपल्याला -17/4 मिळतं आणि x मध्ये 1/x ऍड केल्याच्या नंतर +17/4 मिळते. म्हणजे y हा तुमचा निगेटिव्ह आहे, दोन निगेटिव्ह संख्येची बेरीज निगेटिव्ह येणार आहे आणि पॉझिटिव्ह संख्येची बेरीज पॉझिटिव्ह येणार आहे. किंवा मग x तुमचा इथे x डिनॉमिनेटरला आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे, 1/x ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे, ऍडिशन पॉझिटिव्ह आहे. इथे y तुमचा डेफिनेटली निगेटिव्ह आहे, त्यानंतर -1/y, आपलं 1/y पण निगेटिव्ह होऊन जातो आणि मग दोन्हीचं निगेटिव्ह मायनस मायनसचं ऍडिशन मायनसच येऊन जातं. म्हणजे डेफिनेटली y हा तुमच्या वाला x पेक्षा लहान आहे. हे आन्सर कोणत्या पर्यायामध्ये आहे. हा प्रॉब्लेम प्राइम फॅक्टरवर डिपेंड आहे, मूळ संख्ये जे आहेत विभाजक त्याच्यावर डिपेंड आहे. तर इथं काय केलं, a² b × c³ इज इक्वल टू 5⁻³ दिलेलं आहे, म्हणजे 5 × 5 × 5 येईल. याच्यानंतर अजून याला डिवाइड करता येत नाही कशानंच, प्राइम फॅक्टर पडले, संपला विषय. ab² इज इक्वल टू 5⁻6 दिलेलं, याच्यावरून ते काय म्हणतं की एबीसी ची व्हॅल्यू काढा. काय करायचं अशा वेळेस, आता इथं बघा या इक्वेशन आपण काय करू शकतो की एक व्हॅल्यू काढू शकतो. इथं मी याला काय करतो, ab² इज इक्वल टू असंच ठेवतो आणि 5 ला काय करतो, 5⁻3 टू द पॉवर 2 करतो. ठीक आहे, 3 2 6 एकच आहे, काही फरक पडणार नाही. आता कम्पेअर करतो दोन्ही साइड. तर ही जी आतली टर्म येईल इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 झाली, b ची व्हॅल्यू काय राहिली इथे 5⁻3, b पण भेटला तुम्हाला इथे. आता बघा ही व्हॅल्यू जर इथं पुटअप केली तर काय होईल, किंवा मी काय करतो आता, a ची व्हॅल्यू भेटली, b ची व्हॅल्यू भेटली, तर ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट करतो, तुम्हाला c ची व्हॅल्यू भेटेल. a² म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 राहील, b ची व्हॅल्यू काय आहे 5⁻3 × c³ इज इक्वल टू 5⁻3. आता बघा हे कट झालं आणि c³ ची पण व्हॅल्यू 1 भेटली, म्हणजे c 1च आहे तुमच्यावाला. म्हणजेच काय व्हायला लागलं तुम्हाला, a × b × c इज इक्वल टू 1 × 5⁻3 × 1 म्हणजे 5⁻3, म्हणजे ऑप्शन 2 तुमच्यावाला करेक्ट आहे. सिंपल आहे, प्राइम फॅक्टर पडलेले नंतर पडत नाही. तर याच्यावरून आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, 5⁻3 येणार आहे एबीसी ची पण व्हॅल्यू. ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये टेक्निक यूज करायची, लॉजिक यूज करायचं, ऑप्शन पाहून उत्तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. मॅथमॅटिक्स जर सॉल्व्ह करायला गेलो तर याला 3-4 मिनिटं लागतील. ती मी मेथड मी सांगतो तुम्हाला, पण आधी सोपी सांगतो. सर्व कामगारांचा सरासरी पगार किती आहे, 8,000 आहे. ठीक आहे, आणि त्याच्यातल्या 7 कामगारांचा सरासरी पगार किती आहे, 12,000 आहे. म्हणजे किती झाले याचे एकूण पगार 84,000 झाला. ठीक आहे,
बारीसाठी 84. ठीक आहे. उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार किती आहे? 6000 आहे. उरलेल्या कामगारांचा 6000 आहे पगार. आता याच्यात काय करायचं माहिती का? ऑप्शन बघायचे. ठीक आहे. जर इथं बघा 21 ऑप्शन आहे. 21 काय होती? या 7ची दुप्पट होती. याचं काहीतरी रिलेशन लागतं म्हणून आपण काय केलं, पहिले 21 वर फोकस करून घेतला. 21 मधून 7 गेल्यावर किती राहिले? 14. तर 14 जर उरलेले कामगार 14 असतील तर 6 गुणिले 14 किती होऊन जातात? हे पण 84,000 होऊन जातात. आणि दोन्हीची बेरीज केली तर 168,000 होऊन जातात. आणि 168 ला कोणत्या संख्येनं भाग जातो? 8चा भाग जातो. तर 21 ने डेफिनेटली याला 8चा भाग जातो. बघा 21 ने याला 8चा भाग जातो 168 ला. याच्यावरून मग आन्सर काय करू शकता तुम्ही? पटकन 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता. किती आलेलं आहे आन्सर? 21. आता याला जर तुम्ही मॅथमॅटिकली जर सॉल्व्ह करायचं ठरवलं तर ती एक वेगळी मेथड आहे. ते काय करावं लागेल मग तुम्हाला मी सांगतो. थोडासा वेळ लागेल पण मॅथचा कसा यूज होतो इथं बघा. आता सर्व कामगारांचा सरासरी पगार 8000 आहे. तर सर्व कामगारांचा पगार आपण X मानूया. सर्व कामगारांचा पगार X मानूया. टोटल माहित नाही. तर X मधून हे मायनस करूया आपण. X मायनस 84,000. ठीक आहे. म्हणजे याला जर आपण Y कामगारांना डिवाइड केलं तर इथे काय येईल मग? X मायनस ही जी संख्या आहे 7 कामगारांचा पगार जर वजा केला तर राहिलेला जो पगार आहे तो उरलेल्या कामगारांचा असेल तर त्याची सरासरी किती सांगितलेली? त्यांनी 6000 सांगितलेली. हे एक इक्वेशन भेटलं तुम्हाला. आणि दुसरं एक इक्वेशन भेटेल तुम्हाला. काय इक्वेशन भेटेल? सर्व कामगारांचा सरासरी पगार किती आहे? 8000 आहे. ठीक आहे. तर एकूण सर्व पगार किती आहे? X. त्याला मग कामगारांनी डिवाइड करावं लागेल. तर उरलेले कामगार किती येतं? Y. आणि 7 कामगार आपल्याला माहिती. याच्यावरून एक तुम्हाला इक्वेशन मिळेल X आणि Y मध्ये. यावरून एक X आणि Y मध्ये इक्वेशन मिळेल. आणि मग हे 2 व्हेरिएबल मधले समीकरणे आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन आहे. त्याची एक टेक्निक आहे सॉल्व्ह करायची. तर ती 5 ते 10 मिनिटं लागतील त्या प्रोसेसला. कारण आकडे मोठाले असल्यामुळे तर ते मी घेत नाहीये. तर समीकरणे कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओज बनवेल मी. तर ते सॉल्व्ह करून मग तुम्हाला X आणि Y च्या किमती मिळतील. आणि त्याच्यावरून मग तुम्हाला X Y मध्ये जर 7 ऍड केल्याच्या नंतर हा नंबर मिळून जाईल. पण अगोदर आपण जे सांगितलं तेच मेथड यूज करा. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये एक नंबर आहे 782. याला काय केलेलं आहे? 3 पार्ट मध्ये विभागलेलं आहे. तर फर्स्ट नंबर कुठला असेल त्याचा रेशो दिलेला आहे 3 पार्ट मध्ये डिवाइड केल्याच्या नंतर. तर फर्स्ट नंबर कुठला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि ऑप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला 202, 204, नंबर 2चं, नंबर 3चं 391 आणि नंबर 4चं ऑप्शन आहे 140. काय तर काय अशा वेळेस काय करायचं माहिती काय? आता आपल्याला माहित नाही किती किती पार्ट पाडलेले आहेत. मग आपण काय करायचं? समजा पहिला पार्ट काय आहे? x/2. दुसरा पार्ट काय आहे? 2x/3. आणि तिसरा पार्ट काय आहे? 3x/4. सगळ्यांची बेरीज किती आहे? 782. मग आता काय करा? याचा लसावी काढून घ्या. आणि वरती काय येईल? तर मग 6x प्लस याचा लसावी काय येईल? इथे 8x प्लस इथे काय येईल? 9x डिवाइड बाय 12. लसावी 12 आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे. हे काढता आलं पाहिजे तुम्हाला. हे छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगत बसणार. तर 12 ने इकडे मल्टिप्लाय करून घ्यायचं. सगळ्यांचं ऍडिशन करून घ्यायचं. किती होईल? 9 आणि 8 17 अधिक 7 23 होऊन जातील. 23x इज इक्वल टू 782 इंटू 12. आता काय करायचंय? 23 इकडे घेऊन जाऊया. 23x. तर बघा आता 23 इकडे आणल्याच्या नंतर 23 ने याला डिवाइड करून घ्या. 23 इंटू 3 69 येतात. 69 म्हणजे 3चा भाग बसला. खाली उरलेत
9 म्हणजे वर येऊन घेतले 2 म्हणजे झाले 92. 92 23 गुणिले 4 केले तर 92 येतात म्हणजे 34 गुणिले 12. परफेक्ट भाग बसला, रिमाइंडर 0 भेटला. एक्स ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला इथे? एक्स ची व्हॅल्यू इथे टाकल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यू मिळून जाते. इथे काय येईल म्हणजे 6 आणि 6 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर sin 24 चे 4 आले 2 sin 3 18 20. एक व्हॅल्यू आली आहे, ही तुमची व्हॅल्यू आली आहे फर्स्ट. तीन व्हॅल्यू काढायची गरज नाही. तर 204 ही तुमची फर्स्ट व्हॅल्यू राहील. 204 आन्सर. सेकंड व्हॅल्यू काय येईल तुमच्यावाली? 2x/3. जर सोडवायचं असेल तर तुम्ही सोडू शकता. 2x/3 x ची व्हॅल्यू इथे ठेवल्याच्या नंतर काय येईल तुमच्यावाला आन्सर? 34 × 12 × हे 2 इथले भागिले 3 आणि इथे मग इथे काय येईल? 3 नंतर याला डिवाइड केलं 4 येईल आणि इथे 8 येईल म्हणजेच काय 34 × 8 म्हणजे 8 × 32 2 3 8 3 24 आणि 27. 272 ही तुमची दुसरी व्हॅल्यू आहे. आणि तिसरी व्हॅल्यू काय करा तुम्ही इथून काढून घ्या. 3x / 4 x ची व्हॅल्यू ठेवा आणि तिसरी व्हॅल्यू मिळून जाईल. आणि सगळ्यांचं ऍडिशन काय असतं तुमच्यावाला? 782. तर तिसरी व्हॅल्यू काढूया आपण एकदा काय येतं आणि ऍडिशन त्याचं करून बघूया तेवढं येतं का, मग चेक होईल. दुसरी व्हॅल्यू किती आली तुमची? 272 व्हॅल्यू आल्याच्या नंतर मी डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवतो. इथं समोर बघतो आणि डायरेक्ट माझ्याकडे जसा वेळ मिळेल ना तसं मी, आणि मग मी बोर्डवरच कॅल्क्युलेशन करतो. जसे मला सुचतात तसे तुम्हाला सुचायला पाहिजे. प्रॉब्लेम पाहिल्याच्या नंतर कसं करायचं. मी अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघितलेले नाही येतं की जे क्लासेस वाले लोक जे आहेत रेग्युलर क्लासेस चालवतात ते आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघतात, हे करून बघतात सगळं. तसं नाही, ऐन वेळेवर काय सुचतं त्या पद्धतीने मी पुढे जातो. तुम्हाला पण ते सुचायला पाहिजे. ठीक आहे, तर बघूया आपण. हा एक नंबर आला फर्स्ट. सेकंड वाला आलेला आहे 272 आणि थर्ड वाला काय आहे तुमच्यावाला? रेशो काय होता तुमचा? 3x/4 होता. x ची व्हॅल्यू मी इथे ठेवून देतो म्हणजे 3 × 34 × 12 डिवाइड बाय हा जो 4 आहे तुमच्यावाला तो ऍज इट इज राहील जशाच्या तसाच. ठीक आहे, आणि आता इथे 4 × 3 = 12 आणि हा काय येईल मग आता 3 × 3 = 9 होऊन जाईल. 34 × 9 आणि 9 ने याला मल्टिप्लाय केल्यास नंतर 9 चूक 36 6 3 9 3 27 आणि 3 30. हे बघा हा एक नंबर आला थर्ड. सेकंड नंबर 272 आणि फर्स्ट नंबर आपण 204 घेतला होता. आता सगळ्यांची बेरीज आपली 782 आलंच पाहिजे. त्यावेळेस आपला आन्सर टॅली होईल की तेच येते म्हणून. ठीक आहे, 10 आणि 12 2 चला 1 7 आणि 1 8 2 2 4 आणि 3 7 782 आला आपला आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही पण प्रॉब्लेम सोडवत राहा. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमून जाईल सगळं. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम घेऊया. हा एक प्रॉब्लेम आहे मित्र, सिलेंडरवर प्रॉब्लेम आहे. मस्त प्रॉब्लेम आहे, इंटरेस्टिंग आहे. इथं थोडं मॅथमॅटिक्सचा यूज होतो चांगला, भूमितीचा. तर ते बघूया आपण कसा सॉल्व्ह करायचा. तर प्रॉब्लेम असा आहे की एक सिलेंडर दिलेलं आहे, त्याच्यात पाणी भरलेलं आहे आणि पाणी भरताना याची हाईट दिलेली 20 सेंटीमीटर पर्यंत आणि याची रेडियस म्हणजे त्रिज्या दिलेली आहे R1 12 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, आता काय होतं की एक बॉल त्याच्यामध्ये टाकला जातो. तर जो बॉल आपण त्याच्यामध्ये टाकतो तर मग पाण्याची हाईट वाढणार. तर पाण्याची हाईट कितीनं वाढली आहे? बॉल टाकल्याच्या नंतर मी इथं बॉल टाकला तर हाईट वाढली आहे पाण्याची 6.75 सेंटीमीटर हाईट वाढली आहे. म्हणजे या लेवलला टोटल हाईट किती झाली आहे? 26.75 हाईट झाली आहे. ठीक आहे, सेंटीमीटर बॉल टाकल्यास नंतर. आता विचारलं काय तुम्हाला की या जो बॉल आहे आतला, या बॉलची रेडियस सांगा म्हणतो तो, त्रिज्या. या बॉलची रेडियस सांगा आतमध्ये टाकलेले, याला मी R2 म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला काय माहित पाहिजे की व्हॅल्यूम वाढला, पाण्याचा व्हॅल्यूम वाढला. पहिला जो व्हॅल्यूम होता 20 सेंटीमीटर असताना तो व्हॅल्यूम वाढून कुठे गेलेला आहे? हाईट 26.75 असताना. तर त्या लेवलला गेल्याच्या नंतर तेवढा व्हॅल्यूम झालेला आहे. तर आपल्याला काढायचंय R2 म्हणजे या बॉलची रेडियस काढायची. तर काय करावं लागेल आता बघा,
ज्यावेळेस आपला व्हॅल्यूम बॉल टाकल्याचा राहील त्यावेळेस तुमच्यावाली इथं हाईट वाढलेला राहील, त्या हाईटला मी काय समजतो H2, आणि जी तुमची जुनी हाईट आहे या लेवलची त्या हाईटला मी काय समजतो H1 हाईट आहे माझ्यावाली. कुठली? ही खालची जी हाईट आहे ती माझी H1 आणि वर गेल्याच्या नंतर हाईट होईल माझी H2. तर ही पहिली हाईट आहे तुमच्यावाली 20 सेंटीमीटरची आणि दुसरी हाईट आहे तुमच्यावाली ही 26.75 सेंटीमीटरची. 6.75 ना हाईट वाढली होती. तर काय करावं लागेल मित्र, व्हॅल्यूम किती वाढला? तर पहिले जो व्हॅल्यूम आहे तुमच्यावाला हा व्हॅल्यूम, तर हा जो खालचा व्हॅल्यूम आहे हा मोठ्या व्हॅल्यूम मधून वजा करून टाका म्हणजे वाढलेला व्हॅल्यूम येईल. वाढलेला व्हॅल्यूम काय असणार आहे तुमच्यावाला? पाण्याची पातळी वाढली म्हणजे जो बॉल आहे या बॉलच्या व्हॅल्यूम इतका असणार आहे. तर बॉलच्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे V2 बरोबर 4/3 पाय R2 क्यूब. कुठला फॉर्म्युला आहे? बॉलचा 4/3 पाय R2 चा क्यूब. हा व्हॅल्यूम आहे तुमच्यावाला चेंडूचा. तो व्हॅल्यूम किती असणार आहे? हा जो टोटल व्हॅल्यूम आहे या हाईटचा, त्या हाईट मधून खालच्या हाईटचा व्हॅल्यूम वजा केल्याच्या नंतर येईल तो. मग वरच्या हाईटचा व्हॅल्यूम काय असणार आहे? पहिल्या फॉर्म्युल्यानुसार सिलेंडरच्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला आहे पहिलावाला हा पाय R1 स्क्वेअर. पहिली हाईट जी आहे तुमच्यावाली ही असणार खालची, तर वरची हाईट जी आहे तुमच्यावाली H2 असणार आहे. याच्यात रेडियस सेम आहे, R1च रेडियस आहे, दोन्हीला काही फरक नाही. मायनस खालचा जो व्हॅल्यूम आहे तो पाय R1 स्क्वेअर H1. खालच्या हाईटचा व्हॅल्यूम वजा करून टाकला त्याच्यामध्ये. आता बघा फक्त आता काय करायचं तुम्हाला, व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि R2 ची व्हॅल्यू काढायची. आता मी काय करतो इथून कॉमन घेतो पाय R1 काय तुमच्यावाला, नंतर व्हॅल्यू ठेवूया. R1 स्क्वेअर कॉमन घेतो, आतमध्ये राहील H2 मायनस H1 आणि इकडे 4/3 पाय R2 चा क्यूब. आता हा पाय आणि हा पाय दोन्ही साईडचा कट होऊन जाईल. R1 चा स्क्वेअर म्हणजे किती? 12 चा स्क्वेअर. मग मी इथे लिहून घेतो त्याला 12 into 12. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये H2 मायनस H1. H2 काय आहे तुमच्यावाला 26.75. 26.75 मायनस 20 खालची हाईट बरोबर काय असणार आहे 4/3 R2 चा क्यूब. ठीक आहे. आता बघा हे सबट्रॅक्शन करून घेतो. हे 12 into 12 ऍज इट इज ठेवतोय, 3 ला इकडे घेऊन येतो. सो 12 into 12 सबट्रॅक्शन केलं मी इथे इंटू काय होईल 6.75 येईल. सबट्रॅक्शन जी हाईट वाढली तेवढीच त्याचा व्हॅल्यूम वरच्याचा इंटू हे 3 वरती येऊन जातील आणि 4 इकडे डिनॉमिनेटरला येऊन जातील. हे काय तुमच्यावाला R2 चा क्यूब. म्हणजे हा जो बॉल आहे तुमच्यावाला बॉलची रेडियस तीच काढायची आपल्याला. आता काय करायचं, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. आता बघा मी काय करतो इथे 4 ने याला डिवाइड करून घेतो. तर इथे येतील माझ्यावाले 3 येतील इथं. ठीक आहे. आता बघा 12 गुणिले 3 गुणिले 3 किती व्हायला लागले तर बघा 12 36. ठीक आहे. आणि इकडं 12 36 आणि इकडचं मल्टिप्लिकेशन किती येईल 6.75 ला साइन 3 18 आणि 0.75 ला जर मल्टिप्लाय केलं 3 ना तर 2.25 येतं. तर म्हणजे 18 अधिक 2.25 जर ऍड केलं तर इथे माझे 20.25 होऊन जाईल गुणाकारामध्ये इज इक्वल टू R2 चा क्यूब होऊन जाईल. हे बघा आता 36 गुणिले 20.25. तर मग 36 गुणिले जर 20 केलं तर 720 येतात. ठीक आहे 720. ठीक आहे. आणि 36 गुणिले 0.25 केलं तर काय येईल 36 चा चौथा भाग म्हणजे 9 प्लस 9. ही एक वेगळी टेक्निक आहे मल्टिप्लिकेशन पॉईंटचं. मी काय करतो डायरेक्ट करतो. कसं करायचं असेल तर 20 ला बाजूला काढून घेतलं मल्टिप्लाय करून घेतलं 0.25 ला बाजूला काढलं. 0.25 म्हणजे काय 1/4. मग 36 गुणिले 1/4 काय येतात 4 न डिवाइड होऊन जाईल म्हणजे काय येतात 9 येतात. म्हणजे हे तुमचा R2 चा क्यूब. आणि हे बघा हे किती झाले 729 होतील R2 चा क्यूब. आता 729 कशाचा क्यूब आहे
तर ऑप्शन मध्ये बघायचं 7 दिलेले येतं, अजून काय काय ऑप्शन दिलेले येतं, 9 दिलेला एक ऑप्शन, 3 दिलेला आहे ऑप्शन. तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 हा क्यूब होऊ शकत नाही. 7चा 7 49, 49 गुणिले 7 जर केलं तर 350च्या जवळपास येतात, तो होऊ शकत नाही. म्हणजे 9 सगळ्यात मोठा आकडा. 9 81, 81 गुणिले 9 729. मग तुमचा ऑप्शन काय, ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. म्हणजे हा 9चा क्यूब आहे. म्हणजे तुमच्या बॉलची जी रेडियस आहे ही किती झाली आहे, 9. असा सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. असे प्रॉब्लेम येऊ शकतात, लेंदी प्रॉब्लेम आहे. असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय करायचं, थोडंसं उशिरा घ्यायचा, टाइम हातात असताना सॉल्व्ह करायचं. किंवा मग स्टिक वापरायच्या. स्टिक कशा वापरणार तुम्ही, याचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला युज करून हे मल्टिप्लिकेशन बघायचं कुठं झालं. जवळपास जर 700 कॅल्क्युलेशन मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही. जर तुम्हाला आकडे दिसायला लागले आणि आकड्याचा याच्यात सगळ्यात मोठा आकडा कुठला दिसतो, 9 दिसतो. 9चा क्यूब किती असणार आहे, तुम्हाला R2चा क्यूब काढायचा. 9चा क्यूब 720 असणार आहे. आणि दुसरा मोठा आकडा आहे 7. 7चा क्यूब काय असणार आहे, 350च्या जवळपास असणार आहे. तर मग बघायचं की मल्टिप्लिकेशन 700च्या जवळपास चाललं, मग त्याचा क्यूब असणारा ऑप्शन मध्ये नंबर कुठला आहे, 9 आहे. तर 9 वर टिक करून जायचं. हे सगळं करत बसायची गरज नाही. ठीक आहे. तर आज इथं थांबूया आपण. आज एवढे प्रॉब्लेम सफिशियंट आहे. सिलेंडरचे प्रॉब्लेम जर आले तर अशा पद्धतीने तुम्ही रेडियस वगैरे काढू शकता. सिलेंडरवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आलेले असतात त्या पद्धतीनं. आणि बाकी काही प्रॉब्लेम कॅल्क्युलेशनचे अजून मी काही निवडून ठेवतो, उद्या आपण बघूया. तर आजच्यासाठी बस एवढं थांबूया. जर तुम्हाला या टेक्निक आवडल्या असतील आणि तुम्हाला जर समजत असेल, आणि आपण परत एक सिरीज सुरू करणार आहे, ते पण तुम्हाला सांगायचंय की 5वी ते 10वी पर्यंत सीबीएसईचे जे मॅथमॅटिक्स असतं, आपले जे मराठी मीडियमचे मुलं आलेले आहेत त्यांना एकदम ते समजत नाही मॅथमॅटिक्स. तर आपण ते पूर्ण मॅथमॅटिक्स मराठीमध्ये कसं एक्सप्लेन करता येईल, म्हणजे मराठीच्या मुलांना पण ते समजेल आणि सेमी इंग्लिश मीडियम सीबीएसईच्या मुलांना पण ते समजेल, त्यावर एक सिरीज सुरू करणार आहोत. तर आपलं चॅनल जे तुम्ही 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी, तुमच्या जवळपासचे जे विद्यार्थी असतील त्यांना सबस्क्राईब करायचं सांगा. त्यानुसार त्यांना नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मग पुढचे व्हिडिओ बघता येईल. आपली जी सिरीज आहे ही टीईटीची, ही अशीच सुरू राहणार आहे. मी काही निवडून प्रॉब्लेम काढणार आहे जे अगोदर विचारलेले आहेत मागच्या एक्झाम मध्ये, ते प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये बघणार आहे कसे सॉल्व्ह करायचे. आणि मी सॉल्व्ह करत असताना डायरेक्ट प्रॉब्लेम घेतो. क्वेश्चन पत्रिका मी डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यातले डायरेक्ट प्रॉब्लेम घेतो आणि जे सुटत, ज्याच्या मेथड्स पटापट क्लिक होतील मला, ते मी बोर्डवर तुम्हाला सॉल्व्ह करून घेतो. क्लासेस मधल्या सारखं नाही की सगळं सॉल्व्ह करून बघायचं. इथं मला कसं सुचते तसं तुम्हाला सुचायला पाहिजे व्हिडिओ बघत असताना. तर हेच आहे मॅथमॅटिक्स शिकण्याच्या पद्धती. तर तुम्ही पण तुमचं लॉजिक वाढवत चला. आताची सिस्टीम तुमची थोडीशी परीक्षा ओरिएंटेड झालेली आहे. मी बघतोय आत्ताच थोडंसं बोलतो मी त्याच्यावर, आता विषय निघलाच येतं. तर जे आपले विद्यार्थी आहे सेमी इंग्लिशचे किंवा इंग्लिश मिडियमचे आपण टाकतोय त्यांना शाळेमध्ये, त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना शिक्षक काय करतो, एक चॅप्टरवर टेस्ट घ्यायची असते त्यांना, म्हणजे चांगले इंटरनॅशनल स्कूलचं पण. तर ते काय करतात, त्या चॅप्टरवर एक 10-20 क्वेश्चनचा सेट तयार करतात आणि सांगतात की या 10 क्वेश्चन करा, याच्यावर आधारित प्रश्न येणार किंवा मग आकड्यांची बदल केले जाणार आहे. विद्यार्थी काय करतो, ते 10 प्रॉब्लेम फोकस करतो किंवा त्याचे जे आकडे येतात ते बदलून जर आपल्याला कसे एक्झाम्पल तयार होतील ते बघतो. म्हणजे तो काय करतो, 10च प्रॉब्लेमवर फोकस करतो. म्हणजे काय व्हावं लागलं, त्याच्यावाला ब्रॉड म्हणजे व्हिजन वाढत नाहीये. त्याचा जो माइंड आहे ना तो शॉर्ट विचार करायला लागलाय, परीक्षा ओरिएंटेड 10 प्रॉब्लेमवरच फोकस करायला लागलाय. याच्यामुळे लॉस होऊन राहिला. एक्झाम ओरिएंटेड विद्यार्थी बनतायत आपल्यावाले, तर याच्यामुळे खूप लॉस होतं. एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम सुरू आहे. आपल्या काळात असं नव्हतं अगोदर. आपल्या काळामध्ये शिक्षक धडा शिकवायचे आणि सांगायचे याच्यावर मी एक्झाम घेणार आहे किंवा टेस्ट घेणार आहे. तर आपल्याला व्ह्यू करायचा की त्या चॅप्टर मधला, त्या धड्यामधला कुठलेही क्वेश्चन पडू शकतात. तर आपण त्या तयारीने राहायचो. भले तुमचे 100 पैकी 60 का मार्क येईन, पण ते मार्क म्हणजे तुमच्यावाला लॉजिक डेव्हलप करणारे असायचे. आता ते एक्झाम्पल तुम्हाला माहितच आहे कोणते येणार आहे, तेच रटून ठेवायचे. तर मग तिथं 95% घेऊन बी काय उपयोग आहे. तर थोडंसं तुमच्या पाल्यांकडे पण तुम्ही लक्ष द्या. त्याच्यासाठीच आपण मॅथची सिरीज लवकरच सुरू करतोय 5वी ते 10वी पर्यंत, त्यांना कसं समजेल तर. आणि हा जो शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे सध्या प्रायव्हेटायझेशननं, तर त्याच्यातून तुमच्या विद्यार्थ्यांना जर वाचवायचं असेल तर तुम्ही घरी आल्याच्या नंतर मुलांचं सगळं करून घ्या, बघजा त्यांचं काय सुरू आहे सध्या, आणि तुम्ही त्यांच्या टेस्ट घ्या, अचानक टेस्ट घ्या. ठीक आहे.
चालेल, आपल्याकडून जेवढं करता येईल आपण ते करूया. अशीच आपली सिरीज सुरू राहणार आहे. जसा वेळ मिळेल तसा मी वेळ काढून तुमच्यासाठी एक 5-10 प्रॉब्लेम दररोज सॉल्व्ह करता येईल आणि ते लोड करून देत जाईल. चालेल, आज थांबूया इथे. ठीक आहे.